भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच मान्यांची आराध्य दैवत राजमाता मामानिका आणि मान्यांची आराध्य दैवत राजमाता मामानिका ज्यांची जयंती म्हणून आज आपण आपल्या गावामध्ये दरवर्षी नागदिवाळी हा महोत्सव साजरा करतो ती वीरांगना मुग्धाई तसेच 25व्या वर्षी ज्यांनी येथील जल जंगल आणि जमीन आमच्या मालकीचे आहे, आम्ही या जमिनीचे मालक आहोत यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान केलं असे बिरसा मुंडा आणि समस्त गावकरी मंच आणि ज्या व्यक्तींनी मला घडविलं आणि स्टेजवर येण्याची धमक तयार करून दिली असे माझे गुरुवर्य भास्करजी वाकडे सर यांच्या चरणी मी माझा सप्रेम नमस्कार घालतो आणि मी माझ्या वाणीला सुरुवात करतो. मित्रांनो, आता आपल्या गावामध्ये दरवर्षी नागदिवाळी हा महोत्सव साजरा करत असतो. मग नागदिवाळी महोत्सव साजरा का करतो आणि नागदिवाळी हा महोत्सव आला कुठून हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आताचीच आमच्या मित्रांनी एक सांगितलं की शिवाजी दोघे मी त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि श्रुतीनी समितीला सुद्धा आधी धन्यवाद देतो की आदिवासी मानव समाज हा आजही बोगस आहे. कोणाचं जर ऑब्जेक्शन असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता मोर्चे काढावर असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. का आदिवासी मानव समाज बोगस आहे याचा सुद्धा मुद्दा आहे. मित्रांनो, व्हॅलिडिटी साठी तुम्ही आतापर्यंत जी चर्चा चालू आहे व्हॅलिडिटी मित्र, व्हॅलिडिटी ही फक्त 5 वर्षाची सवय नाही, कारण यानंतर सगळं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. सगळ्या गोष्टी विकलेल्या आहे. तुमचा बफर झोन सुद्धा विकलेला आहे. बफर झोन हे तुमचा नाही, कोळझोन तुमचा नाही. आमच्या लोकांना या क्षेत्रातून हाकललं तरी आम्ही आज झोपत आहोत. ही परिस्थिती आमच्यात दुरुस्त झाली पाहिजे. आम्हाला व्हॅलिडिटीची गरज नाही, आम्हाला कोणत्या कागदाची गरज नाही, आम्हाला जल जंगल जमिनीची माहिती पाहिजे. जल जंगल जमीन आमच्या मुठीत पाहिजे. जिथं प्रॉफिट आहे तिथं अदानी अंबानीला कंपन्या विकत दिल्या जाते आणि आम्ही मूर्खासारखे 10 लाख रुपये घेतो आणि नवेगाव जंगलातला गेलेला त्यांच्यासारखे बेरडून आमचे पुरुष खतम होतात. कुठले तुम्ही आदिवासी आहे? काय आहे तुमच्याकडे आदिवासीचं सांगा ना. एक तरी मुद्दा दाखवा. तुम्ही व्हॅलिडिटीसाठी जाता, व्हॅलिडिटीचा फॉर्मही भरता, फॉर्म मध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी सत्य आहे का? आहे का? तुम्हाला विचारलं जाते तुमचे कुलदैवत. आता हे नागदिवाळी महोत्सव सुरू झाल्याच्या आपल्यात काहीतरी बदल करण्यात आला आणि आपल्या विचारात काहीतरी घुसायला लागला आणि व्हॅलिडिटी श्रुतीनी समितीनं व्हॅलिडिटी थांबवली म्हणून आमचे डोळे कुठेतरी उघडायला लागले. आम्ही आदिवासी कसे आहे सिद्ध करण्याच्या मागे लागलो. मग त्यासाठी त्यांनी पहिला प्रश्न केला. मी स्वतः 2008 मध्ये कोणाची माहिती न घेता मी स्वतः व्हॅलिडिटीचा फॉर्म भरून मी स्वतःची व्हॅलिडिटी स्वतः काही नॉलेज नाही, काही नाही. फक्त एक बीएडला फॉर्म भरायचा होता. तिथं मागितलं होती की व्हॅलिडिटी अनिवार्य आहे. त्याच्यासाठी अर्ज केल्यानंतर तिथं गेलो. तिथं होता फॉर्म मध्ये डायरेक्ट होता. आता ऑनलाईन झालं पण तेव्हा ऑफलाईन होतं. ऑफलाईन मध्ये सरळ नमुने होते. मुद्दे होते तुमची कुलदेवत. आमच्या हरणखुरांनी लिहिलं का राम हनुमान पूजा नाही येते, गणपती लिहिली. चुकी शिवाजी मोगे किंवा इतर समाजाची नाही, ही आमची आहे. कारण आम्ही आमच्या बापाला विसरलो आणि दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणायला लागलो. आता दुसऱ्याच्या बापाला जेव्हा मी बाप म्हणायला लागलो तर माझ्या बापाचा मी कसा सत्य घटना आहे ना. जेव्हा मी दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणायला लागलो तर मी माझ्या बापाचा कसा. मग आमच्या डोळे का होतं उघडणार तिथं होतं. त्यावेळेला मी लिहिलं होतं की आमची चेंडी ही आमची कुलदैवत आहे, कुकारी टूल आहे. त्यानंतर तिथं विचारलं होतं आपली वंशावळ. आमच्या लोकांना वंशावळ माहित नाही. आता याच्यामध्ये आता समाज काही करणार आहे का? आमच्या बाप दादा पंजोबाची मी सांगितलं पाहिजे. माझ्या बाबाचा म्हणजे माझ्या आजोबाचा आजोबा सोनबा, सोनब्याचा मुलगा गणपतीला 2 मुलं, तातोबा आणि
विठोबाचे आम्ही दोघं, विठोबाचे 2 दिलीप आणि शाही, दिलीपचे 2 अमोल आणि राकेश. हे जर आम्हाला माहित नाही तर मग आम्ही आदिवासी कसे? हा झाला एक मुद्दा. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आता जो त्यानंतर त्याचा विवाह पद्धती वगैरे विचारली होती आणि आजही आपण तेच विचारलं नाही. ज्यानं व्हॅलिडिटी पूर्ण क्लोज मास्टर बंद कर, विकोचा मास्टर बंद कर, विकोचा मास्टर निडी बटन, हे कली रेड कली निडी बटन, अबे हे बटन बंद कर. तुम्ही व्हॅलिडिटीचा फॉर्म भरला, ज्यांनी मानव सदावानी तुम्हाला काय विचारलं? तुम्हाला विचारलं गेलं तुमची कुल लेवल, तुमची लग्न पद्धती, तुमचे मृत्यू संस्कार, तुम्हाला दुसरं विचारत काय आहे? आणि त्यांनी जे लावलं तुम्हाला जेव्हा व्हॅलिडिटी देत नव्हते त्यावेळेला सुद्धा तुम्हाला काय लेबल लावलं होतं की तुमची संस्कृती आणि आदिवासी समाजाची संस्कृती एक येत नाही. आता याच्यात अदर समाजाचा काही दोष आहे का? अरे तुमची संस्कृती तुम्ही जर विसरले तर मग लोक आवडतील का तुमच्या घरी? आता तिथे सांगितलं होतं की तुमचं लग्न कोण्या पद्धतीने लागलं. ज्यांनी व्हॅलिडिटीचा फॉर्म भरला त्यांनी एकाने तरी म्हणावं की मी व्हॅलिडिटीच्या फॉर्ममध्ये मंगलाष्टक पद्धतीने विवाह केला आणि असं लिहिलं आणि असं लिहिल्यानंतर मला व्हॅलिडिटी दिली असं एखाद्या तुम्ही हात दाखवावं. आता श्रुती समितीची आहे का? आहे का? आम्हाला जे विचारलं होते त्याचं उत्तर देण्याची धमक आमच्या पाहिजे ना. ठीक आहे, आम्ही जोपर्यंत तोपर्यंत आम्ही तुम्हाला संस्कृती देऊ, पण ज्या दिवशी यदाकदाची जर आमचा ऍक्सिडेंट झाला ना आमचा जर संत मरण पावला तर तुमच्याकडे काय आहे? आज तुम्हाला सांगतो लोकांनी मानांचे मंगलाष्टक तयार केले. वा रे वा. अरे इकडे श्रुती समिती म्हणते का तुम्ही मंगलाष्टकी पद्धतीने लग्न करता, तुम्ही आदिवासी नाही, आणि इकडे आम्ही तयार करतो मानांचे मंगलाष्टक. यांना नाही भेटेल का भाऊ? का पुन्हा आम्ही कधी जाऊ? केव्हा सुधारायचे? हमें पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया साहब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं होतं आमच्यासोबत सुद्धा तसं सुद्धा जे लोक शिकलेले आहे त्यांनीच आम्हाला मातीत काढलं. शिक्षक वर्ग अरे 10 हाताच्या मूर्त्या मांडल्या. आता तुम्ही सांगा अलीकडे आता क्रेज निघाली, मंदिरं बांधले. लहानशे गाला मंदिर असं भरपूर ठिकाणी मी आता मार्गदर्शनासाठी गेलो तर मंदिरं बांधण्याची प्रथा चालू झाली. नाव काय देतो आपण? काय देतो नाव? मानिका मंदिर. आम्हाला मूर्ती पूजेला विरोध आहे. आम्हाला मूर्ती पूजा आणि खत पूजा पाहिजे. बरोबर आहे? मूर्ती पूजा आमचा विरोध आहे. बरं ठीक आहे, तुमची आता